नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। महाराष्ट्रातील बनाना हाऊस टिश्यू कल्चर केळी रोपांच्या सक्सेस स्टोरीज या तुम्ही बघत असता। आजची ही जी बाग आहे, ही जी केळीची झाडं आणि हे जे शेतकरी आहेत ते बाळासाहेब सुदाम तनमोर, गाव धानोरा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड इथले 1600 रोपांचा ही बाग आहे आणि एक साधारणपणे आज 5 महिने 20 दिवस होत जातात। तर ह्या 5 महिने 20 दिवसामधलं काय व्यवस्थापन केलेलं आहे बाळासाहेबांनी त्याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। आत्ताच्या घडीला बुंदेची साईज ही जवळजवळ 18-22 इंचापर्यंत आहे आणि काय अडचणी आल्या होत्या, काय व्यवस्थापन केलेलं आहे आणि तसं तर बघितलं भौगोलिक परिस्थिती किंवा इकडे नाहीच आहे की एकच नाही सुरुवातीच। तर हे सगळे व्यवस्थापन बाळासाहेब तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा की। बाळासाहेब सुदाम तनमोर, धानोरा बुजुर्ग, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। बर, तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे? सगळं 8 एकर आहे। बर, त्यात कुठली कुठली पिक आहेत? आज हरभराच आहे 4-5 एकर हरभरा आहे, ज्वारी आहे 1 एकर, ज्वारी इथली 1.25 एकर केळी। मग हे जे केळीचं क्षेत्र आहे आज, त्या क्षेत्रात पूर्वी काय होतं? आधी हरभरा होत त्याच्या आधी। मग ते कसं कसं रान तयार केलं सांगा, काढलं ते रान फक्त पहिली एक पंजी केलेली होती हरभरा काढल्याबरोबर आणि पुन्हा बाग लावायचा ठरल्याबरोबर पुन्हा एकदा पंजी केली आणि त्याच्यावर 6x6 नुसते दंड ओढले आपले ट्रॅक्टर। बर, आणि रोप लावली? हो, रोप लावली आणि मोकळं पाणी दिलं का त्याला? हो, मोकळं मोकळे पुन्हा ठिबक केलं। म्हणजे अत्यंत महत्वाचा विषय काय आहे की हे व्यवस्थापन करत असताना मोकळं पाणी सुरुवातीच्या काळामध्ये देणं गरजेचं, त्यामुळे रोप लवकर। तर लागवड झाली समजा, तर शेणखताचा वापर आपण इथे किती केलाय? काय सध्या केलेलं नाही। जनावर 2 जनावर बसली, जनावर होते नाही 2 वर्ष जनावर झालंय म्हणायच पैकी। बर, म्हणजे किती जनावर बसवत आहे? 50-60 म्हशी होती की? हो, सलग 15 दिवस होती। 50-60 म्हणजे बाहेरले आलेले जनावर गुळी ते खाऊ घालून आपलं द्यायचं, गुळी देत होता त्यांना, त्यांचे ती लगेच 2 महिने बसलेले होते। हो, त्यामुळे काय आवश्यकता वरण असं एक्स्ट्रा टाकायची गरज नाही, अजून नाही। पहिलं आहे पहिले पीक। आणि एक साधारणतः रासायनिक किती वेळा डोस टाकला पाहिजे? खताचा डोस एकच तुम्ही जेवढा 6 पोते फक्त टाकलाय बघा, तेवढाच, 2 पोते DAP 2 अजून एक टाकून द्यायचा। 10-15 दिवसात अजून एकदा टाकून द्या, तेवढंच टाकायचं, सेम तसं टाकून द्या। आणि नाही एखादा आगाव टाकायचं, काय फरक पडला? पीक कुठं जात असते का, वय जाते का आगाव टाकलेलं? पाणी आहे, पाण्याचं काय नाही। होय, आणि फक्त खाली भिजन चालू आहे त्याच्यामुळे पाणीच पडले निवटायले रान। पण चांगल्या पद्धतीचं आहे। म्हणजे आम्ही काय करतो, असं बी ठिबक न बी भिजवतो आणि ते नळे आहेत तुट्या पायपाली केलेल्या, ते न बी लावून देतो। ची नळीची ही केलेलं आहे, त्याच्यातून बी मोकळे देतो। बरं, ज्यावेळेस लागवड झाली त्यावेळेस तुम्ही म्हणलं की जनावरांनी डुकरांनी त्रास, डुकरांनी काय नुकसान झालं? काय मग 100-150 झाड मोडले त्याने अशी इतकं आली की मोडले काही। होय, हे झाड मोडलेलेच आहेत, पुन्हा लावले नंतर लावलेली। पण ती केवढी होती त्यावेळेस झाड? बारीक होती, छोटे म्हणजे कमरा एवढं, म्हणजे 2-2.5 महिन्याचे? हो, 2-2.5 महिन्याचे होते त्यावेळेस। तरी किती, ह्या 1600 पैकी किती रोप खाल्ली त्यांनी? 100-150 खाल्ली, खाऊनच टाकलं? खाऊन म्हणजे बुडातूनच खातो, खोडून टाकतात, खात नाहीत काय नाही, पण ते उपयोगच नाही मोडल्यावर काय उपयोग आहे त्याला? ते पिले फुटलेले ते आहेत बघा झाड। हो, तर दुसरा बाकीचा आता ही जी 1600 रोप आहे यामध्ये व्हायरस काय तुम्हाला नाही सध्या काही? तर व्हायरस पण नाही, फक्त येऊन जाऊन मला वाटते रानटी डुकरांनीच तेवढा नुकसान केलं, बाकी नुकसान नाही, बाकी नाही काही। पाण्याची उपलब्धता चांगली, जमीन चांगली, 2 वर्ष सलग जनावर बसवलेली शेत आहे, त्यामुळे चांगले कमी प्रयत्नामध्ये आल्याने एकच डोस झाला आता। अजून आपल्याला काही माहितीच नव्हती, फक्त मोबाईल वर पोरांना काय माहिती पडते, लावायच्या म्हणला बाग
म्हणलं लाव बाबा तुझी इच्छा आहे होणार तर की काय. 100% त्याच्यात काहीतरी जोर आहे. नवीन पीक उभा केले ना तर पैसे ते पण म्हणलं ह्या दिसणार. पिकामध्ये काय पडलेलं नाही म्हणला लाव. बघू म्हणलं लावतो आणि हे पीक जे आहे का आता हे आहे ना सलग 3 वर्ष ठेवायचं मग 3 वेळा घड काढल्याशिवाय तुमच्यासारख्याला तर परवडत नाही कारण इकडे नाही क्षेत्र हो, नाही. नाही नाही त्यामुळं सलग 3 वर्ष केळी घ्यायची आणि मग त्यानंतर बघायचं म्हणजे आता हे लागण फक्त खोडवा निडवा असं. न्यायचंच कसं नियोजन लागतंय ते लागणार की 1 नंबर आज परिस्थिती सांगते ना झाड 1 नंबर व्यवस्थित डेव्हलप आहे ते तर अजून थोडा प्रयत्न जर ठेवला हा. आताच ही 5.5 महिने होत आली हो, हो. राहिले तर अजून समजा 4 महिने हा 4 किंवा 5 महिने जास्तीत जास्त मग येल्यावर किती दिवसाला निघत आहे पीक समजा हे घड बाहेर बाहेर पडल्यावर. 2.5 महिन्यात उतरते असं आहे. हा, 2.5 महिन्यात जर जास्त लय थंडी असेल पण थंडीचा आपला समजा नाही, येत आता नाही. थंडी नाही. आता आता संपत थंडीचा येईल. संपत थंडी संपत शेवट. संपत. आपली वेन सुरू हो होईल ना. ती थंडी बरोबर. उन्हाळ्याच्या तोंडावरच हो हो पहिल्या त्यामुळं उन्हाळ्यातला जो माल असतो तो फास्ट मध्ये म्हणजे आज जर घड बाहेर पडला हा. आणि चांगलं कडक जर ऊन असेल तर 45 दिवसात 1.5 महिन्यापर्यंत सुद्धा उतरायला येऊ शकतो कारण उन्हाळ्यात बघा, कुठलंही पीक वडून येतं हो ना लवकर हो येतं येतं असा प्रकार त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीची बाग आहे बाळासाहेब सुदाम तनमोर गाव धानोरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड